युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 8 मध्ये आता उभा आहे युरोपच्या बॉर्डरला आणि या बॉर्डरला क्रॉस करून पूर्ण युरोपचं दर्शन तुम्हाला देणार आहे एका दिवसात पूर्ण युरोप। सेनापती युरोपच्या मधोमध पावसाळा जोरदार। लंडनला आलो आम्ही। लंडन रिटर्न मीच तो मुंबईकर आणि आता आम्ही फिरतोय ब्रुसेल्स न्यू हाऊस करून चॉकलेट शॉप आहे इकडे। चॉकलेट घेणार आहे माझ्या बॉससाठी कारण की तो सुट्टी देत नाही मला त्याच्यामुळे। तर मित्रांनो मिनी युरोप फिरल्यानंतर आता आम्ही आलो जेवायला इंडियन रेस्टॉरंटमध्ये। हा 3 माळ्याचा रेस्टॉरंट आहे इंडियन। बेल्जियम वॅफल रिव्ह्यू। पहिले तो ह्याला आरी लागते कापेलासाठी। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 8 मध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मिनी युरोप ब्रुसेल्समधला। सो बघूया कसा आहे मिनी युरोप, कसं तुम्ही पूर्ण युरोप फिरू शकता एका दिवसात ते तुम्हाला आज दाखवतो। चला। स्टेशनचे वाईब आहे इथे, मुंबईचे सगळे स्टेशन असेच आहेत। स्टेशनला चाललो आम्ही बघा। स्टेशन चढून तुम्ही डायरेक्ट युरोपमध्ये। हां चला जाऊया आतमध्ये मिनी युरोपमध्ये। हॅलोवीन थीम लावलेली आहे। हॅरी पॉटरची मावशी उडते। चला जाऊया। मित्रांनो मी आता उभा आहे युरोपच्या बॉर्डरला आणि या बॉर्डरला क्रॉस करून पूर्ण युरोपचं दर्शन तुम्हाला देणार आहे एका दिवसात पूर्ण युरोप। चला फिरूया। युरोपमधील किल्ला, स्टार्ट ऑफ द विजिट। चला फिरूया युरोप। बॉर्डर क्रॉसिंगला भरपूर टाइम आहे रे। काय एवढा मोठा बॉर्डर बनवला आहे युरोपमध्ये जायला, टाइम लागतो। विजा पण लोकल नाही भेटत ना। हां विजा भेटायला पण टाइम लागतो। काय तेल काढायची मशीन कुठे तेल आहे? कुठलं आहे बाई? आग लागली युरोपमध्ये, आग लागलेली आहे काहीतरी आहे। हॅलोवीन स्पेशल आग लावून टाकली आहे युरोपला। साधूबाबा आहे। हो हे तुझ्या लहानपणीचे फोटो बघ रे। फोटो वगैरे ठेवलेत भूताभूतांचे। साप पण आहे वर। कुठले आहे काय माहिती कोण आहे। हे बघ इथे आपण आता डेन्मार्कमध्ये आहे। आता डेन्मार्कचं आता वाजेल। डेन्मार्कमध्ये आदिवासी कबिला होता वाटतं ते टाइम। गोकू वगैरे दिसत आहेत। केस बघ यांचे ड्रॅगन बॉल जी वाली केस आहेत। अरे स्मर्फ होते, मी काय बोलतो स्मर्फ। कार्टून नाही बघितलं स्मर्फ? आता ते पब्लिसिटी करतात। माहित नाही बाबा स्मर्फ वगैरे काय आम्हाला। पण आहे स्वीडन नाही आपण होतो डेन्मार्कला। आता ही बघ ही होडी फिरते क्रिस्टोफर। घोड्या फिरतायत।
लंडनमध्ये थोडं आहे, बजेट चांगलं आहे लंडनचा. डेन्मार्कच आहे. हे डेन्मार्कच आहे, आत्ताचा डेन्मार्क आहे. ओके, डेन्मार्कचे बघा. भरपूर कंट्रीज आहेत, टाईम लागतो मित्रांनो फिरायला. नेदरलँड्सला आलो आता मी. हे बघा, बेल्जियममध्ये पण आहे. 1952ला बेल्जियम आला आतमध्ये. बेल्जियमने मित्रांनो फक्त एक कॅसल ठेवला आहे त्यांच्या एक्झिबिशनच्या ह्याच्यात, आणि याला तर विसरूनच गेले वाटतं. असं पण विसरूनच जा, काय फायद्याचा नाही आहे तो ॲटम बिटम, नकली बनवला आहे हा कॅसल बरा आपला. कुठे आलो आहे, हे हॅलोविनसाठी बनवलं आहे, स्पेशल हॅलोविन. इतर दिवसांना तुम्हाला असं हे डेकोरेशन नाही भेटणार. ही बघा गाडी वगैरे ठेवली आहे, सापळा गाडी चालवतोय. सापळाला काय आहे, मिनी युरोप ब्रुसेल्स. अरे प्रदीप त्या बाजूला राहिलं, हे राहिलं आपलं वाटतं. काय होतंय बघितलं ना, ही कुठली कंट्री आहे? पण हेच आहे, ब्रुसेल्सच आहे वाटतं. दिनात काय माहिती कुठली कंट्री आहे दिनात. आणि हे काय आहे, हे बघा मित्रांनो, हे कुठल्या तरी कंट्रीमध्ये वालेबीमध्ये होता. हे व्हील होतं, जायंट व्हील, त्याचं हे लावलं आहे डेकॉर. हॅलोविन एअरपोर्टला आता आलं आहे वाटतं, कुठेतरी वाचतं आहे. हो, इकडे जरा चांगले चांगले, इकडे जरा मोठे मोठे कंट्रीज आहेत वाटतं. जरा ब्रुसेल्स, ओके, हे स्पेसिफिकली ब्रुसेल्सचं बनवलं आहे, जो सिटी हॉल आहे मधला, जिकडे आम्ही आता जाणार आहोत पुढे, तो असा दिसतो मित्रांनो. इथे फुल बघा, कॅसल वगैरे मस्त आहे, आणि मागे पॅरिस पण आहे, आमचं घर. फिनलँडमध्ये बोटी नाहीत. आली आली बोट आली. एकटा आहे ना, म्हणून थोडा टाइम लागला गाड्याला. चावी तो आलाय, वेकेशनला आलाय तो पण. बघ, तो चावी विसरून गेलेला. फिनलँड बघा मित्रांनो, एका दिवसात तुम्ही पूर्णपणे युरोप फिरू शकता. भरपूर मोठा युरोप आहे, टाईम लागेल मला पण फिरायला. दाखवतो तुम्हाला कुठे कुठे जाऊ शकतो मी. असं आहे ना काय,
त्यांची पॉप्युलेशन लिहिली आहे, काय करन्सी चालते लिहिली आहे आणि EU मध्ये कधी आले ते लोक ते लिहिले आहे 2004 मध्ये. ही कंट्री लेतुवा. लंडनला आलो आम्ही. लंडनची राणीची आईची जय. हॅलोवीनचं बनवलं आहे स्पेशल. हे मंगल पांडे. मंगल पांडे भाई. ये है चुलबुल पांडे. मंगल मंगल. ये चुलबुल पांडे. बकचोदी करोगे तो पड़ेंगे डंडे. चुलबुल पांडे. लंडन रिटर्न मीच तो मुंबईकर. चलो. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क नाही आहे इकडे, नाही ते पण झालं असतं. हे बघा कुठला तरी गाव बनवलं आहे. ठीकठाक. आणि हे आता आम्ही कुठे आलो आहे आम्हालाच माहीत नाही, पण फिरतोय. हे नको दाबवा, नाहीतर काहीतरी दुसरंच होईल. मागे कंट्रीजची नावं वगैरे लिहिलेली होती, पण आता तर कंट्रीजची नावं पण नाहीत. आपल्यालाच बघायचं आता कुठे पोचलो वरून. ग्रेवयार्ड आहे मोठा, सगळीकडे ग्रेव्ज आहेत. हे बेल्जियम. बेल्जियमचंच आहे काय? हां लिहिलं आहे काय? हां तिकडे इन्फॉर्मेशन आहे, तिकडे जाऊया. ठीक आहे. इकडे आपण गेलो. हां हे तर हे हॉल आहे तो ब्रुसेल्सचा हॉल. फोटो काढला आता. हे बघा इकडे असे लोकांना दफन केलं होतं. ब्रुसेल्सचं जास्त आहे. हे अँटवर्प आहे. त्यांचं आर्किटेक्चर बघा. हॅलोवीनसाठी खास. कुठलं काय माहिती. गेंट बेल्जियममध्येच गेंट ही लोकेशन. आणि ब्रुजमध्ये हां हे बघा आपण मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार. आपण या टॉवरवरती गेलेलो, एकदम टॉप व्ह्यू तो पण आहे ब्रुजचा. 2-3 वेळा पडला आहे हा टॉवर. उचलला कशाला नाही. उचलला आणि तसा आता उभा केला आहे त्यांनी कसा कसा. बघा मित्रांनो, युरोपच्या मधोमध पावसाळा जोरदार. आता आम्ही आहे ब्रुसेल्सच्या मार्केट स्क्वेअरला, म्हणजेच मेन मार्केटच्या इथे किंवा मेन एरियामध्ये बघू शकता. इकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहेत. बराच चांगला एरिया आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. यस. आणि आता आम्ही फिरतोय ब्रुसेल्स. बघूया काय इकडे एक्सप्लोअर करू शकतो. सध्या तरी हेच आहे.
ब्रुते मार्केट रोपाले. न्यू हाऊस करून चॉकलेट शॉप आहे. इकडे चॉकलेट घेणार आहे माझ्या बॉससाठी, कारण की तो सुट्टी देत नाही मला. त्याच्यामुळे आता त्याला मस्का लावणार आहे. चॉकलेट्स परचेस केलेले आहेत बेल्जियमचे प्रॉपर. तुम्ही पण येऊ शकता इकडे, खाऊन जरा रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू चांगलेच असतो बाय. थँक्यू गायज, थँक्यू, बाय बाय. बाय थँक्यू. तर हे मेन मार्केटच्या अरे भाय कसं आहे? एक नंबर. एक नंबर ना. मला पण मस्त वाटलं. टेस्ट कर. खाल्लं मी, खाल्लं. हे वाला नाही टेस्ट केलं. हे रॅसबेरी आहे. हां हां रे, फ्लेवर आहे प्रॉपर. तर मित्रांनो, न्यू हाऊस मार्केटच्या समोरच शॉप आहे. बेल्जियम वॅफल रिव्ह्यू. पहिले तो ह्याला आरी लागते कापेलासाठी. काय माहिती बाबा, जास्तच कडक आहे ते बेल्जियम वॅफल. आता मी करपून टाकलं काय. कडक बेल्जियम वॅफल रिव्ह्यू. टेस्ट मस्त आहे. कसं आहे? चांगलं आहे. इंडियापेक्षा इंडियामध्ये वॉफल भेटतो, म्हणजे इकडे रसगुल्ला भेटतो. ते बेल्जियम वॅफल जे आपल्या इकडे ब्रँड आहे. मी खाल्ला नाही, तुम्हाला माहिती नाही. तर मित्रांनो, मिनी युरोप फिरल्यानंतर आता आम्ही आलो आहे जेवायला इंडियन रेस्टॉरंटमध्ये. हा 3 माळ्याचा रेस्टॉरंट आहे इंडियन, आणि वरती अजून 2 माळे आहेत, 2 फ्लोअर आहेत इंडियन रेस्टॉरंटचेच. वरती बार वगैरे पण आहे स्पेशल इंडियन ह्याच्यामध्ये थीममध्ये. आणि आता आम्ही जेवतो आहे मस्तपैकी, आणि मग तुम्हाला भेटतो लवकरच. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला, बाय बाय.